नमस्कार मित्रांनो, शौर्य माझा या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी ज्या गावात आहे तुळापूर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। मित्रांनो, हे ठिकाण पुणे जिल्ह्यात असून हे अहिल्यानगर हायवेपासून अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। सिंहाच्या जबड्यात घालूनी हात, मोजीने दात, ही जात मराठीची अशी आमची ओळख करून देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ हे तुळापूर या गावी असून त्यांच्या इतिहासाची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा आज प्रयत्न करूया। चला तर मित्रांनो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं पवित्र असं स्थान म्हणजे तुळापूर हे आपण आज थोडं पाहूया। ज्यावेळेस आपण या ठिकाणी प्रवेश करतो त्यावेळेस समोरच गेल्यानंतर जे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्नेही जवळचे मानले जाणारे मित्र असे आपले कवी कलश यांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि समोरच जर आपण पुढं पाहिलं तर या ठिकाणी श्री संगमेश्वराचे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी श्री संगमेश्वर यांचे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मंदिर हे जे आहे प्रशस्त असून या ठिकाणी समोरच हा एक इथं दीपमाळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चारी बाजूनी जे आहे या ठिकाणी भिंत असून या ठिकाणी समोर आपल्याला संगमेश्वर यांचे मंदिर दिसत आहे। हे मंदिर जे आहे या ठिकाणी पाहू शकता आपण, चारी बाजूनी जे आहे पूर्ण भिंत आहे आणि ही जी दीपमाळ आहे ही समोरच आहे आणि हे जे मंदिर आहे हे जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेलं आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं। मध्ये गाभाऱ्यामध्ये गेल्याच्यानंतर महादेवाची पिंड व त्यावरती असणारा जो आहे एक सर्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ही जी आहे सर्व प्राचीन काळातील सर्व हे बांधकाम आहे आणि हे मंदिर जे आहे एक संगमेश्वराचं मंदिर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। तर बाहेर आल्याच्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ही समाधी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी लोक जे आहेत संगमेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच अगदी या ठिकाणी 3 नद्याचा संगम आहे। इंद्रायणी, भीमा, भामा अशा 3 नद्याचा संगम या ठिकाणी एकत्रित असून असं मानलं जातं की हिंदूंचं जे आहे हे त्रिवेणी संगम हे ठिकाण पवित्र मानलं जातं। याच कारणाने औरंगजेब याने या ठिकाणी संभाजी महाराजांना आणण्यात आलं आणि याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती। हेच ते ठिकाण आहे आणि हेच ते पवित्र असं ठिकाण होतं की ज्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करून या ठिकाणी नदीच्या कडेला त्यांचे तुकडे टाकण्यात आले होते आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो या ठिकाणी 3 नद्याचा जो संगम आहे हा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण इथेच शिवकालीन गणेश मंदिर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, हे बघू शकता। त्याचबरोबर आपण इथून थोडं वरती आल्याच्यानंतर देखील या ठिकाणी एक देखील जे आहे शिवकालीन गणेश मंदिर हे तर आपण बघितलंच आहे, पण थोडं जर आपण वरती गेलो तर या ठिकाणी देखील एक महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी जुने जे आहे महादेवाचे मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकतो। हे पहा, या ठिकाणी विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर असं या ठिकाणी या मंदिराला जे आहे नाव देण्यात आलेलं आहे आणि इथे मध्ये जर आलो तर महादेवाची पिंड या ठिकाणी पाहायला मिळते। मित्रांनो, जर कधी तुळापूरला आले तर नक्कीच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधीस्थळ पाहण्यासाठी या आणि जर कधी आयुष्यात असं कधी वाटलं ना आपल्या आयुष्यात खूप दुःख आहे तर
एकदा तुळापूरला या आणि माझ्या राजाचं जे आहे इतिहास आठवा आणि नंतर तुम्हाला कळेल की दुःख काय असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि नक्कीच तुळापूरला एकदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधीस्थळ पाहण्यासाठी अवश्य वेळ द्या.